भव्य दिव्य असा शेतकरी मोर्चा निघालेला आहे। त्या मोर्चामध्ये बालाजी भाऊ सोशे, दिलीप काका चौधरी, जायबाई भाऊ आम्ही पुढाकार घेऊन हा मोर्चा काढला। आतापर्यंत असा भव्य दिव्य मोर्चा हा लोणारमध्ये निघाला नव्हता। हे फसवणुकीचं सरकार आहे हे सर्वांना कळून सुद्धा आणि ज्यांनी आपल्याला इलेक्शनच्या वेळेस सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू त्यांनी आता कर्जमाफी नाकारलेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही, आम्ही पैशाचा ढोंग करू शकत नाही। मग मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही तर म्हटले होते शेतकऱ्याचा सातबारा करू कोरा कोरा, पण मात्र तुम्ही त्यांच्याकडे खोऱ्याचाही दांडूक ठेवलेला शिल्लक ठेवलेला नाही, त्याचं काय? आणि माझा जो दुसरा प्रश्न असेल सरकारला की तुम्ही नेमकं आमच्याशी करणार काय? आम्हाला लाडकी बहीण देऊन आम्हाला विधवा करणार का? तुम्ही लाडक्या भावाला मारणार का? लाडक्या भावाच्या रक्ताचा सडा तुम्हाला चालेल का? हा माझा दुसरा प्रश्न असेल। आणि जसं की मी लोणार तहसील कार्यालयासमोर सांगितलेलं आहे की मी 3 महिन्यात जर कर्जमाफी झाली नाही तर मी आत्महत्या करीन। हो, मी आत्महत्या करीन तहसील कार्यालयासमोर जर 3 महिन्यात त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही। आणि तसंही आम्ही 2 तारखेला मुंबईला जातच आहे, परंतु जर अडवण्यात आलं, पोलीस प्रशासनाच्या दबावाखाली जर आम्हाला अडवण्यात आलं तर समृद्धी महामार्ग आणि लोकलचेही सर्व मुंबई जाणारे महामार्ग आम्ही बंद करू। बालाजी भाऊ सोशे, दिलीप काका चौधरी आणि जायबा भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा पार पडलेला आहे। आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे सुद्धा मी आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र।